नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व रेल्वेची प्रिपरेशन करणाऱ्या सर्व भावी रेल्वे कर्मचाऱ्यांचे निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई हार्दिक स्वागत करतो. RRB NTPCची प्रश्नपत्रिकेची आपण सिरीज चालू केलेली आहे आणि आज आपण बघणार आहोत 10 जानेवारी 2021चा शिफ्ट 2चा पेपर. तर बघा, आजचा पहिला प्रश्न काय आहे की कोणती सामुद्रधनी भारत आणि श्रीलंका या दोघांना वेगळी करते? पहिला ऑप्शन आहे पाल्कची सामुद्रधुनी, दुसरा ऑप्शन आहे डुरंड सीमारेषा, तिसरा ऑप्शन आहे मलक्काची सामुद्रधुनी आणि चौथा ऑप्शन आहे लोंबकची सामुद्रधुनी. तर पाल्कची सामुद्रधुनी जी आहे ते भारत आणि श्रीलंका या दोघांना वेगळी करते. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की कोणत्या अवजड धातूच्या उत्सर्जनाकडे लक्ष वेधण्यासाठी 2013 साली जपानमध्ये मिनमाय अधिवेशन झाले? पहिला ऑप्शन आहे पारा, दुसरा ऑप्शन आहे कोबाल्ट, तिसरा ऑप्शन आहे निकेल आणि चौथा ऑप्शन आहे आपलं जस्त. तर बघा, पारा या अवजड धातूच्या उत्सर्जनाकडे लक्ष वेधण्यासाठी 2013 साली जपानमध्ये मिनमाय अधिवेशन झाले. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, रिकाम जागा म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थांचे एकजनसी मिश्रण असते. पहिला ऑप्शन आहे रेणू, दुसरा ऑप्शन आहे घटक, तिसरा ऑप्शन आहे द्रव आणि चौथा ऑप्शन आहे कण. तर द्रव म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थांचे एकजनसी मिश्रण असते. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की पुनर्वीकरण म्हणजे काय? पहिला ऑप्शन आहे नष्ट झालेल्या जंगलात नवीन झाडे लावणे, दुसरा ऑप्शन आहे जंगलांना भेटी देणे, तिसरा ऑप्शन आहे जंगलांचे सुदृढीकरण करणे आणि चौथा ऑप्शन आहे जंगलातील प्राण्यांची काळजी घेणे. तर पुनर्वीकरण म्हणजे नष्ट झालेल्या जंगलात नवीन झाडे लावणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की पुढीलपैकी कोणते भारतातील राष्ट्रीय उद्यान नाही? पहिला ऑप्शन आहे बालपक्रम राष्ट्रीय उद्यान, दुसरा ऑप्शन आहे अंशी राष्ट्रीय उद्यान, तिसरा ऑप्शन आहे शांदूर राष्ट्रीय उद्यान, चौथा ऑप्शन आहे दाचीगम राष्ट्रीय उद्यान. तर शांदूर राष्ट्रीय उद्यान जे आहे हे भारतातील राष्ट्रीय उद्यान नाही आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे की काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती? पहिला ऑप्शन आहे अमेठी आणि वायनाड, दुसरा ऑप्शन आहे अमेठी आणि लखनौ, तिसरा ऑप्शन आहे वाराणसी आणि वायनाड, चौथा ऑप्शन आहे वाराणसी आणि लखनौ. तर अमेठी आणि वायनाड या मतदारसंघामधून राहुल गांधी यांनी 2019च्या लोकसभा निवडणूक लढवली होती. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणास मानले जाते? पहिला ऑप्शन आहे जॉन मेनार्ड किन्स, दुसरा ऑप्शन आहे अमर्त्य सेन, तिसरा ऑप्शन आहे मनमोहन सिंग आणि चौथा ऑप्शन आहे ॲडम स्मिथ. तर आधुनिक अर्थशास्त्राचे जनक हे ॲडम स्मिथ यांना म्हटले जाते. अत्यंत सोपी प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की ब्रेक्झिट हा शब्द कोणी शोधून काढला? तर पहिला ऑप्शन आहे जेराई बॅटन, दुसरा ऑप्शन आहे पीटर विल्डिंग, तिसरा ऑप्शन आहे टॉमी रॉबिन्सन, चौथा ऑप्शन आहे निगेल फॅरेज. तर ब्रेक्झिट हा शब्द पीटर विल्डिंग यांनी शोधून काढलेला आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की मार्च 1931मध्ये झालेल्या गांधी आयर्विन करारामध्ये पुढीलपैकी काय ठराव झाला? पहिला ऑप्शन आहे किनारपट्टीलगतचे मिठाचे उत्पादन बंद करण्यात येईल, दुसरा ऑप्शन आहे सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात येईल, तिसरा ऑप्शन आहे कैद्यांना सोडवण्यात येणार आहे आणि चौथा ऑप्शन आहे सर्व भारतीयांना चांगले शिक्षण मिळेल. तर मार्च 1931मध्ये गांधी आयर्विन जो करार झाला त्यामध्ये सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा की वनस्पतींची 5 गटामध्ये विभागणी केली आहे, खालीलपैकी कोणती त्यातील एक नाही? पहिला ऑप्शन आहे ब्रायोफाईट, दुसरा ऑप्शन आहे प्रोटोकोर्डाटा, तिसरा ऑप्शन आहे टेरिडोफाईट, चौथा ऑप्शन आहे जिम्नोस्मर्फ. तर प्रोटोकोर्डाटा ही जी विभागणी आहे हे वनस्पतींची 5 विभागणीपैकी एक नाही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा की ऑक्टोबर 2020 पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या शहरात अद्याप मेट्रो रेल्वे प्रणाली सुरू झालेली नाही आहे? पहिला ऑप्शन आहे पुणे, दुसरा ऑप्शन आहे जयपूर, तिसरा ऑप्शन आहे कोची, चौथा ऑप्शन आहे लखनौ. तर पुणे या शहरामध्ये ऑक्टोबर 2020 पर्यंतच्या माहितीनुसार अद्यापर्यंत मेट्रो रेल्वे प्रणाली सुरू झालेली नव्हती. पुढचा प्रश्न बघणार आहोत की कोणत्या नवरत्न कंपनीला सर्वसामान्यपणे वायजॅक स्टील असे संबोधले जाते? पहिला ऑप्शन आहे राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, दुसरा ऑप्शन आहे रूरकेला स्टील प्रकल्प, तिसरा ऑप्शन आहे बोकारो स्टील प्रकल्प, चौथा ऑप्शन आहे इस्को स्टील प्रकल्प. तर राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड या नवरत्न कंपनीला सर्वसामान्यपणे वायजॅक स्टील म्हणून संबोधले जाते. पुढचा प्रश्न बघणार आहोत
की भारताच्या अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पहिला ऑप्शन आहे APJ अब्दुल कलाम, दुसरा ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू, तिसरा ऑप्शन आहे डॉक्टर होमी भाभा, चौथा ऑप्शन आहे राजा रमन्ना. तर डॉक्टर होमी भाभा यांना भारताच्या अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की ऑक्टोबर 2020पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय हॉकी संघाचा जो पुरुष संघ आहे त्याचा कर्णधार कोण होता? पहिला ऑप्शन आहे मनप्रीत सिंग, दुसरा ऑप्शन आहे हरमनप्रीत सिंग, तिसरा ऑप्शन आहे गगनदीप सिंग, चौथा ऑप्शन आहे दिलप्रीत सिंग. तर भारतीय हॉकी संघाचा पुरुष कर्णधार जो आहे तो आहे मनप्रीत सिंग. हे ऑक्टोबर 2020च्या माहितीनुसार आहे. ठीक आहे. तर सध्याचा भारतीय हॉकी संघाचा पुरुष संघाचा जो आहे कर्णधार कोण आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत की 2019मधील अँटी सॅटेलाईट एसॅट चाचणीच्या यशामुळे भारत इतर कोणत्या देशांच्या गटात सहभागी झाला? पहिला ऑप्शन आहे अमेरिका, रशिया, UK, दुसरा ऑप्शन आहे रशिया, चीन, UK, तिसरा ऑप्शन आहे रशिया, चीन, फ्रान्स, चौथा ऑप्शन आहे अमेरिका, रशिया आणि चीन. तर यामधलं उत्तर आहे अमेरिका, रशिया आणि चीन. या गटामध्ये 2019मधील अँटी सॅटेलाईटच्या यशस्वी चाचणीमुळे भारत या गटात सामील झालेला आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. 1960मध्ये कोणत्या शहरात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जल करार झाला? पहिला ऑप्शन आहे कराची, दुसरा ऑप्शन आहे मुंबई, तिसरा ऑप्शन आहे कलकत्ता, चौथा ऑप्शन आहे लाहोर. तर 1960मध्ये कराची या शहरात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जल करार झाला. पुढचा प्रश्न बघा की 2020मध्ये इंडियन प्रीमियर लीगचा म्हणजेच IPLचा कितवा हंगाम खेळला गेला? पहिला ऑप्शन आहे 13वा, दुसरा ऑप्शन आहे 10वा, तिसरा ऑप्शन आहे 12वा, चौथा ऑप्शन आहे 11वा. तर 2020मध्ये IPLचा 13वा हंगाम खेळला गेला होता. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की ट्रम्प प्रशासनाने कोणत्या चीनी तंत्रज्ञान कंपनीसोबत व्यापार करण्यास अमेरिकी सरकारी संस्थांना बंदी घातली होती? पहिला ऑप्शन आहे हुवाई, दुसरा ऑप्शन आहे विवो, तिसरा ऑप्शन आहे ओप्पो, चौथा ऑप्शन आहे शाओमी. तर हुवाई या कंपनीला ट्रम्प प्रशासनाने चीनी तंत्रज्ञान कंपनीसोबत व्यापार करण्यास अमेरिकी सरकारी संस्थांना बंदी घातली होती. पुढचा प्रश्न बघणार आहोत की 2018मध्ये ग्रीनपीसने केलेल्या नव्या अभ्यासक्रमानुसार पृथ्वीवरील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? पहिला ऑप्शन आहे ढाका, दुसरा ऑप्शन आहे गुरुग्राम, तिसरा ऑप्शन आहे टोकियो, चौथा ऑप्शन आहे शांघाई. तर 2018मध्ये ग्रीनपीसने केलेल्या नव्या अभ्यासानुसार पृथ्वीवरील सर्वात प्रदूषित शहर हे गुरुग्राम होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत की प्रधानमंत्री जनधन योजना कोणी सुरू केली? पहिला ऑप्शन आहे मनमोहन सिंग, दुसरा ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, तिसरा ऑप्शन आहे राजीव गांधी, चौथा ऑप्शन आहे अटल बिहारी वाजपेयी. तर नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली होती. पुढचा प्रश्न बघा 1757मध्ये खालीलपैकी कोणती घटना प्लासीच्या लढाईत इंग्रजाच्या विजयानंतर घडली? पहिला ऑप्शन आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार विस्तारला, दुसरा ऑप्शन आहे मद्रास, कलकत्ता आणि मुंबई या वसाहती शहरांपासून लोक दूर राहिली, तिसरा ऑप्शन आहे एकही नवीन इमारत आणि संस्था विकसित केली नाही, चौथा ऑप्शन आहे मद्रास, कलकत्ता आणि मुंबई ही बंदरे असलेली शहरे नष्ट झाली. तर 1757मध्ये झालेल्या प्लासीच्या लढाईच्या विजयानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार काय झाला? विस्तारला होता. पुढचा प्रश्न बघा की जर बिल गेट्स यांचे म्हणणे ऐकले असते तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज OS कोणत्या नावाने आणण्याची योजना होती? पहिला ऑप्शन आहे किलबोर्ड व्ह्यूवर, दुसरा ऑप्शन आहे कॅल्क्युलेटर, तिसरा ऑप्शन आहे कंट्रोल पॅनल आणि चौथा ऑप्शन आहे इंटरफेस मॅनेजर. तर याचं उत्तर आहे इंटरफेस मॅनेजर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा वर्ल्ड वाईड वेबमध्ये नोंद झालेल्या डोमेनचे नाव काय आहे? तर सर्वात प्रथम कोणता वर्ल्ड वाईड वेबमध्ये प्रथम आहे इथं प्रथम पाहिजे होतं. ठीक आहे की वर्ल्ड वाईड वेबमध्ये प्रथम नोंद झालेल्या डोमेनचे नाव काय आहे? पहिला ऑप्शन आहे www.computer.com, दुसरा ऑप्शन आहे www.linux.com, तिसरा ऑप्शन आहे www.server.com, चौथा ऑप्शन आहे www.symbolics.com. तर याचं उत्तर आहे symbolic.com. वर्ल्ड वाईड वेबमध्ये प्रथम नोंद झालेल्या डोमेनचे नाव काय आहे? www.symbolics.com. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण होती? पहिला ऑप्शन आहे अमेरिकन, दुसरा ऑप्शन आहे फ्रेंच, तिसरा ऑप्शन आहे भारतीय, चौथा ऑप्शन आहे ब्रिटिश. तर अमेरिकन
ही महिला जी आहे ती इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला होती. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खालीलपैकी कोणी स्वदेशी चळवळीद्वारे वसाहती राजवटीच्या विरोधात झालेल्या जहालवादी कारवायांचे समर्थन केले नव्हते? पहिला ऑप्शन आहे बिपिनचंद्र पाल, गोपाळकृष्ण गोखले. तिसरा ऑप्शन आहे लाला लजपतराय. चौथा ऑप्शन आहे बाळ गंगाधर टिळक. तर गोपाळकृष्ण गोखले यांनी स्वदेशी चळवळीद्वारे वसाहती राजवटीच्या विरोधात झालेल्या जहालवादी कारवायांचे समर्थन केले नव्हते. पुढचा प्रश्न बघा की कोबोलचे पूर्ण रूप काय आहे? भरपूर वेळेस रिपीट झाला. कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. दुसरं ऑप्शन कॉमन बेसिक ओरिएंटेड लँग्वेज. तिसरं ऑप्शन कॉमन बेसिक ऑपरेटिंग लँग्वेज. चौथा ऑप्शन कॉम्प्युटर बेस्ड ऑपरेटिंग लँग्वेज. तर कोबोलचे रूप काय आहे? कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. पुढचा प्रश्न बघा की आफ्रिकेत पुढीलपैकी कोणती नदी नाही आहे? पहिला ऑप्शन आहे नायजर. दुसरा ऑप्शन आहे ऑरेंज. तिसरा ऑप्शन आहे ॲमेझॉन आणि चौथा ऑप्शन आहे नाईन. तर आफ्रिकेमध्ये ॲमेझॉन ही नदी नाही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत की बिहारमधील मिथिला प्रांतात आणि नेपाळमध्ये कोणत्या भारतीय कलेचा प्रकार प्रचलित आहे? पहिला ऑप्शन आहे तंजावरी कला. दुसरा ऑप्शन आहे मधुबनी कला. तिसरा ऑप्शन आहे पट्टचित्रकला. चौथा ऑप्शन आहे कालमेजुथू. तर मधुबनी चित्रकला ही बिहारमधील मिथिन प्रांतात आणि नेपाळमध्ये मधुबनी चित्रकलेचा भारतीय कलेचा प्रकार प्रसिद्ध आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. रिकामजागा ही घटना भारतीय स्वातंत्र्याची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते. सोपी प्रश्न होता. पहिला ऑप्शन आहे 1855 ते 1856चे संथालांचे बंड. दुसरा ऑप्शन आहे 1857चा उठाव. तिसरा ऑप्शन आहे 1861चे यादवी युद्ध. चौथा ऑप्शन आहे 1919चा रौलेट सत्याग्रह. तर 1857चा उठाव ही घटना भारताची स्वातंत्र्याची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या देशात 2017मध्ये मानुषी छिल्लरने विश्वसुंदरी हा किताब जिंकला? पहिला ऑप्शन आहे दक्षिण कोरिया. दुसरा ऑप्शन आहे चीन. तिसरा ऑप्शन आहे जपान. चौथा ऑप्शन आहे व्हिएतनाम. तर चीन या देशामध्ये 2017मध्ये मानुषी छिल्लरने विश्वसुंदरी हा किताब जिंकला. पुढचा प्रश्न बघणार आहोत की प्राचीन काळी माणसाचे वजन एखाद्या वस्तूसोबत केले जायचे आणि त्या वजनाएवढी वस्तू दान केली जात असे. या प्रथेला काय म्हणतात? पहिला ऑप्शन आहे तुलाभार. दुसरा ऑप्शन आहे तिमिथी. तिसरा ऑप्शन आहे जल्लीकट्टू आणि चौथा ऑप्शन आहे पुलिकली. तर तुलाभार जो हा प्रकार होता हा त्याला म्हणत होतात की प्राचीन काळी माणसाचे वजन एखाद्या वस्तूभर सोबत केले जायचे आणि त्या वजनावेळी वस्तू दान केली जात असे. या प्रथेला तुलाभार असे म्हणतात. पुढचा प्रश्न. ऑक्टोबर 2020पर्यंतच्या माहितीनुसार भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? पहिला ऑप्शन आहे हमीद अन्सारी. दुसरा ऑप्शन आहे राजनाथ सिंग. तिसरा ऑप्शन आहे व्यंकय्या नायडू. चौथा ऑप्शन आहे रामनाथ कोविंद. तर ऑक्टोबर 2020पर्यंतच्या माहितीनुसार भारताचे उपराष्ट्रपती कोण होते? व्यंकय्या नायडू होते. तर सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत. याचं उत्तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत की पुढीलपैकी कोणते स्मारक उत्तर प्रदेशात नाही? पहिला ऑप्शन आहे ताजमहल. दुसरा ऑप्शन आहे बडा इमानवाडा. तिसरा ऑप्शन आहे सारनाथ स्तूप. चौथा ऑप्शन आहे सफदरजंग थडगे. तर उत्तर प्रदेशात सफदरजंग थडगे हे स्मारक नाही आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पहिला ऑप्शन आहे चार्ल्स डार्विन. दुसरा ऑप्शन आहे लुईस पाश्चर. तिसरा ऑप्शन आहे ग्रेगर मेंडल. चौथा ऑप्शन आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. तर पेनिसिलिनचा शोध जो आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला आहे. ठीक आहे. हे शोध आहे. शोक्ष झालं तिथं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. असहकार आणि खिलाफत चळवळीमुळे खालीलपैकी कोणते पडसाद उमटले? पहिला ऑप्शन आहे अनेक गावात आणि शहरात कष्टकरी वर्ग संपावर गेला. दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थी सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊ लागले. तिसरा ऑप्शन आहे वसाहती अधिकाऱ्यांवर होणाऱ्या खर्चाचा भार शेतकऱ्यांवर आला. चौथा ऑप्शन आहे वकील न्यायालयात उपस्थित राहू लागले. तर असहकार आणि खिलाफत चळवळीमुळे अनेक गावात आणि शहरात कष्टकरी वर्ग संपावर गेला होता. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की श्रीहरिकोटाचे सतीश धवन आहे, सतीन नाही आहे, सतीश धवन जे आहे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात आहे? पहिला ऑप्शन आहे तामिळनाडू. दुसरा ऑप्शन आहे कर्नाटक. तिसरा ऑप्शन आहे केरळ. चौथा ऑप्शन आहे आंध्र प्रदेश. तर श्रीहरिकोटाचे सतीश धवन अवकाश केंद्र आंध्र प्रदेश या राज्यात आहे.
पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की अन्नातून विषबाधा होण्याची सर्वाधिक शक्यता कधी असते? पहिला ऑप्शन आहे परिरक्षक घातलेले अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे. दुसरं ऑप्शन आहे गोठलेले अन्न खाल्ल्यामुळे. तिसरं ऑप्शन आहे सूक्ष्मजीवांमुळे आंबलेले अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे. आणि चौथा ऑप्शन आहे घरात शिजवलेले अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे. तर अन्नातून विषबाधा होण्याची सर्वाधिक शक्यता सूक्ष्मजीवांमुळे आंबलेले अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे अधिक असते, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, की कोणत्या देशाची राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित लेखी राज्यघटना आहे? पहिला ऑप्शन आहे भारत. दुसरं ऑप्शन आहे USA. तिसरं ऑप्शन आहे रशिया. चौथा ऑप्शन आहे चीन. तर महान असा भारत या देशाची राज्यघटना आहे. ही जगातील सर्वात मोठी लेखी राज्यघटना आहे, म्हणजेच लिखित राज्यघटना आहे. पुढचा प्रश्न, स्थानिक प्रजाती म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती ज्या रिकामजागा असतात. पहिला ऑप्शन आहे साथीच्या आजाराने त्रस्त. दुसरं ऑप्शन आहे सुदृढ आरोग्य असणाऱ्या. तिसरं ऑप्शन आहे एका विशिष्ट प्रदेशात सापडणाऱ्या. चौथा ऑप्शन आहे फक्त जंगलात सापडणाऱ्या. तर स्थानिक प्रजाती म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती ज्या एका विशिष्ट प्रदेशात सापडणाऱ्या असतात. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता पर्याय फूट, इंच, यार्ड यांच्याशी साधर्म्य असलेला आहे? पहिला ऑप्शन आहे पौंड. दुसरं ऑप्शन आहे क्वार्ट. तिसरं ऑप्शन आहे मैल. आणि चौथा ऑप्शन आहे ग्राम. तर फूट, इंच आणि यार्ड यांच्याशी साधर्म्य असलेला शब्द कुठला आहे? मैल हा आहे. ठीक आहे, कारण हे लांबी मोजण्याचे एकक आहेत. ठीक आहे, अशा तऱ्हेने आपण ही प्रश्नपत्रिकेचे GKचे प्रश्न बघितलेले आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटनावरचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून कोणता पण नवीन व्हिडिओ मी जर बनवला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येत चालेल. आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.